नमस्कार. मी सौ मृदुला श्रीनिवास कुलकर्णी, इनामदार, पुणे. आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपणासमोर एक कविता सादर करू इच्छिते. कवितेचं शीर्षक आहे सकारात्मक एकीचे पाऊल निसर्गासाठी. एकीकडे होतोय ऱ्हास अनमोल निसर्ग संपदेचा. दुसरीकडे दमदार घोषणा पर्यावरण संवर्धनाच्या. कुणी कुणी हो गिरीप्रेमी, वेचत कचरा भरी गोणी. कुणी कुणी हो गिरीप्रेमी, वेचत कचरा भरी गोणी. कुठे नदीतीरी करती सफाई, प्लास्टिक चिंध्या जलपर्णी. कुठे नदीतीरी करती सफाई, प्लास्टिक चिंध्या जलपर्णी. बंद करावे नदीत सोडणे रसायनांचे अशुद्ध पाणी. बंद करावे नदीत सोडणे रसायनांचे अशुद्ध पाणी. जाणीव असो तुम्हास याची, तुम्ही पिता हो हेच पाणी. जाणीव असो तुम्हास याची, तुम्ही पिता हो हेच पाणी. धार्मिक स्थळी मेळामेळी, पण करूया स्वच्छतेचा. धार्मिक स्थळी मेळामेळी, पण करूया स्वच्छतेचा. हातभार लावून यंत्रणांना शिस्तीत बांधील राहू वचनांच्या. हातभार लावून यंत्रणांना शिस्तीत बांधील राहू वचनांच्या. टनाटनांनी निघतो कचरा, डंप कुठे कुठे करायचा. जिथे यंत्रणा पडते अपुरी, तिथे हात द्या सहकार्याचा. जिथे यंत्रणा पडते अपुरी, तिथे हात द्या सहकार्याचा. आत्मपरीक्षण करू स्वतःचे, हव्यास आहे का गरजेचा. आत्मपरीक्षण करू स्वतःचे, हव्यास आहे का गरजेचा. प्रदूषण विरहित वसुंधरा हा ध्यास मानव जातीचा. सद्विवेक विचारशील कृतीतून साधू समतोल निसर्गाचा. सद्विवेक विचारशील कृतीतून साधू समतोल निसर्गाचा. मुक्त हस्ते वरद हस्त मग मिळेल या पंचमहाभूतांचा. कवितेचा आशय असा आहे की आपण यंत्रणेला नावं ठेवतो किंवा दुसऱ्यांना दोष देतो, पण एकत्र येऊन जर आपण एक पाऊल पुढे आलो तर नक्कीच निसर्ग आणि पर्यावरणाचा ऱ्हास जो आता होत चाललाय, तर त्याची तीव्रता नक्कीच कमी करता येईल. आणि आपण जे काही स्वप्न बघतोय आता उद्याच्या पिढ्यांच्यासाठीचं, तर त्यांना आनंदाने श्वास घ्यायला जागा मिळेल अशी आशा आहे. धन्यवाद.